आयुष्यात त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले. गुलाम म्हणून जगणाऱ्या अस्पृश्यांच्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. त्यांच्या आयुष्याला संरक्षण दिले, संधीसाठी घटनेतून आरक्षण दिले. कालचे गुलाम आज राज्यकर्ते झाले. काल ज्यांच्या जगण्यालाही अर्थ नव्हता, आज त्यांचे आयुष्य सोन्याचे झाले. मात्र ते आयुष्य सोन्याचे करण्यासाठी बाबासाहेबांनी अपार त्याग केला. मुलं तर बाबासाहेब जन्माला येण्याआधीही हजारो लाखोंच्या संख्येने जन्माला येत होतीच. एक आई लेकराला जन्म देते, पण त्याच लेकराला उज्ज्वल भविष्य देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. ते या सर्व वंचित शोषित दीनदलित भारतीयांची आई झाले. तर त्यांना हक्क अधिकार देणारे, त्यांना बलशाली करणारे पिता म्हणूनही काही भारतीय त्यांच्याकडे पाहतात व त्यांचा तसा उल्लेख करताना दिसतात. माझ्या मित्रांनो, आपण यातून आवर्जून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आईविना वाढलेले बाबासाहेब कोट्यवधी भारतीयांचे आई झाले. हे सुख आणि हे भाग्य भारताच्या आणि जगाच्या इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलेले एकमेव व्यक्ती म्हणजे महामानव, बापमाणूस, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. आजच्या युगात एखादं मूल जेव्हा आई वडिलांविना वाढत असतं, तेव्हा जग त्यास पोरके किंवा अनाथ असे संबोधते. परंतु आज या भारत देशातच नव्हे, तर जगातही जे कोणी स्वतःला अनाथ, पोरके, असहाय, अस्पृश्य, दलित, शोषित, पीडित, वंचित समजतात, अशा प्रत्येकाच्या मागे त्याची आई आणि बाप बनून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा विचार, त्यांना हक्क, अधिकार व लढण्याचं बळ देणारी आत्मशक्ती म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. हे कोणत्याही परिस्थितीत कोणीही विसरू नये.